टू माय न्यू व्लॉग. हा माझा फर्स्ट व्लॉग असेल. मी जो इंट्रोडक्शनचा केला तो ऍक्च्युली माझा फर्स्ट व्लॉग होता, पण मी असं समजते की हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. सो गाईज, मी आता फुल रेडी झाली आहे. तुम्हाला दाखवू का मी कशी दिसतीये. गाईज, आय एम वेअरिंग दिस आणि मी कुठेतरी चालली आहे. मी कुठे चालली आहे, काय करणार आहे आणि हा व्लॉग कसला असणार आहे हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. सो प्लीज बी पेशंट. आणि हा व्लॉग थोडा नाही, खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी. बिकॉज आणि हां, मी तुम्हाला असं प्रॉमिस केलं होतं, हा फॅमिली व्लॉगिंगचं चॅनल नाही आहे, बट हा व्लॉग थोडासा स्पेशल आहे म्हणून थोडंसं फॅमिली व्लॉगिंग करा वाटतंय. आणि आता तुम्हाला तेवढा अंदाज आला असेल की फॅमिली व्लॉग आहे हा. सो तो काय असेल सो तुम्ही बघतालच आणि थंबनेलमुळे तुम्हाला कळलं असेल की हा व्लॉग कशाबद्दल आहे. सो लेट्स गो. आय एम रेडी लाईक दिस. मी सगळ्यांची वाट बघतीये, सगळे तयार होतात म्हणून लेट्स वेट. मला हे जॅकेट आठवत आहे का, आपण पेंट केलेलं. लाईक हिअर इंस्टाग्रामवर जे मला लोक फॉलो करतात दे नो की हे जॅकेट मी, हे बघा, आणि मागे सुद्धा आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवते. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला. सो या, मी अशा पद्धतीने हे जॅकेट पेंट केलेलं. आय गेस 2021 मध्ये, नाही 22 मध्ये मला आठवतं. येस, 22 मध्ये मी हे पेंट केलेलं जॅकेट आणि हे अजूनपर्यंत तसंच आहे. सो गाईज, तुम्हाला असे जॅकेट्स पेंट करून हवे असतील कस्टमाइज तुमच्या हिशोबाने, जसं मी ह्याच्यावर असे वेगळे वेगळे काही आर्ट केलेत, तर तुम्हाला असे काही पेंट करून हवे असतील तर यू कॅन DM मी गाईज. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये पण सांगू शकतात किंवा तुम्ही इंस्टाग्रामवर नसाल. काही माझे फॉलोअर्स जे आहेत, जे सबस्क्रायबर्स आहेत माझे, ते इंस्टाग्रामवर नाही आहेत. सो ठीक आहे, नेव्हर माइंड. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात की तुम्हाला असे जॅकेट्स पेंट करून हवे असतील तर यू कॅन DM मी. मी असे जॅकेट्स पण पेंट करते. सो या, वेटिंग फॉर युअर रिप्लायज अँड फॉर युअर कमेंट्स. सो गाईज, मी फायनली आली आहे. वैभवी माझी ऍक्टिंग करतीये इकडे. ठीक आहे, तिला दरवेळेस मला ऍक्टिंगच येते करता. हॉटेलला आलोय गोकुळला. मम्मी छान दिसतीये. सो या, का हॉटेलला आलोय, काय आहे सगळं मी नंतर सांगते. आता पहिले तुम्ही चला मध्ये. सो गाईज, त्यांची ॲनिव्हर्सरी होती 29 डिसेंबर. 25th ॲनिव्हर्सरी होती त्यांची. सो आम्ही आता सेलिब्रेट करतोय आणि त्यांचं इनिशियल्स आम्ही लिहिलेत MG, मोहिनी गणेश. थांबा. थँक्यू. सो गाईज, आता आम्ही सूप करत पागवले. मला माहित नाही तुम्हाला आवाज येतोय का नाही, बिकॉज इथं खूप जास्त रश आहे. मी आय गेस घरी जाऊन तुम्हाला तुमच्याशी बोलेल. तुम्ही आता फक्त बघून घ्या काय कसं आहे. गाईज, आम्ही असंच एकदा माझा एक ब्लॉग होता आपला, बार्बिक्यू नेशन, आम्ही गेलो होतो सगळे. तर तेव्हा एक फॅमिली ब्लॉग सारखा केला होता मी. आणि आता त्यांची ॲनिव्हर्सरी आहे, म्हणजे होती, मी सांगितलं ते. सो या,
आता सगळे जेवणासाठी थांबलेत. अण्णांचं ताट बघा, कांद्यांनी सजवलेलं लग्न. इतके अँटिक आहेत ना. ब्राउन फॅमिली, यू नो गाईज. आम्ही आता आलो आहोत डेअरी डॉनला आणि सायराज तिला असं म्हणतो की ढेरी डॉन. इट इज लाईक. सो आम्ही आता आलो आहोत घरी फायनली. आम्ही आत्ता डेअरी डॉनला सुद्धा गेलो होतो आणि तिकडे तुम्ही माझी इन्स्टा स्टोरी बघितली असेल तर माहीत नाही, कोणी कोणी बघितली असेल त्यांनी. तर मग असा ॲक्च्युली विषय असा होता, मी तुम्हाला आता सांगते. मला तिथे सांगता नाही आलं बिकॉज खूप रश होती आणि तिथे मी बोलू नव्हती शकत आणि तुम्हाला कळलं सुद्धा नसतं. सो ओके. सो अण्णा मम्मीची ह्या वर्षी 25th ॲनिव्हर्सरी होती. तर मला त्यांना गिफ्ट पण द्यायचं होतं. त्यांची ॲनिव्हर्सरी झाली आहे ॲक्च्युली. त्यांची ॲनिव्हर्सरी असते 29 डिसेंबरला, जे सेलिब्रेट करायला आम्ही महाबळेश्वरला गेलतो. सो ती झाली होती, पण मला त्यांना काहीतरी एक गिफ्ट द्यायचं होतं. आणि दुसरं असं की मी माझ्या डायरीमध्ये जसं आपण 1 मिनटं मी दाखवते. हे बघा, मी इथे असं 6 डिसेंबरला माझ्या बड्डेच्या दिवशी 2020मध्ये मी हे लिहिलं होतं की द थिंग्स आय वॉन्ट टू अचीव इन 2021 देअर वॉज दिस थिंग ओवर हिअर. मी ते लिहिलं होतं की टू टेक अण्णा मम्मी अँड साईराज अँड वैभवी फॉर डिनर. सो मी ते लिहिलं होतं 2020मध्ये. कंप्लीट 5 वर्षानंतर मी त्यांना आज अशी वेळ आहे आणि सगळ्या गोष्टी अशा झाल्या आहेत माझ्यासोबत की येस आय एम एबल टू टेक देम फॉर अ डिनर. आणि मी नेलं त्यांना आज त्यासाठी. म्हणजे इन शॉर्ट म्हणजे त्यांच्यासाठी एक हे गिफ्ट पण होतं त्यांच्या 25th ॲनिव्हर्सरीचं. प्लस मला त्यांना घेऊन पण जायचं होतं. आणि हे एक मस्त काय म्हणतात ना, कोइन्सिडेंटली ह्या सगळ्या गोष्टी सोबत आल्या आणि हे सगळं असं घडलं. सो इट वॉज लाईक मस्त, खूप भारी वाटलं. प्राऊड फील होतं स्वतःला, एवढं डॅट. आणि दुसरं असं की मला ॲक्च्युली म्हणजे त्यांना डिनरला घेऊन जायचं होतं ते तर आहेच, बट असं एक असतं ना की अजून एक चांगल्या ह्याच्यामध्ये एक दुसरी अपेक्षा अजून येतात स्वतःकडनं. आणि येस की असं मॅनिफेस्ट करते मी की मी इथून पुढे अजून चांगल्या ठिकाणी त्यांना घेऊन जाईल. असं अजून एक हे सांगण्याचं आहे की गाईज, तुम्ही मॅनिफेस्ट करा, गोष्टी लिहा, तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. काही भले टाईम लागेल, सगळ्या गोष्टी आहेत पण गोष्टी होतात, खऱ्या होतात गोष्टी. सो बिलीव्ह इन यू ऑलवेज, रिमेंबर दॅट. आणि मी त्यांना विचारलंच नाही दोघांना की त्यांना कसं वाटतंय. सो आत्ता ते त्या हालमध्ये असतील का नाही माहीत नाही. त्यांनी घरच्या कपड्यांवर असेल तर ते म्हणतील नाही आम्हाला नाही बोलायचं आहे काही. ते एकदा खूप शाय आहेत, ते दोघं बोलणार नाही. पण बघते मी ट्राय करून की ते बोलतात का नाही. सो लेट्स गो. मी तुला कसं वाटलं की आज आपण असं हॉटेलला गेलो तर? छान वाटलं असं एकदम. आज एकतर वैष्णवने स्वतःच्या मनाने आम्हाला नेलं आणि तिच्या थ्रू आम्हाला पार्टी होती. ओके. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की आम्हाला तिने सरप्राईज म्हणजे केकचं सरप्राईज एक वेगळं होतं मला. की आता अॅनिव्हर्सरी झाली, मी विसरले आता, तो दिवस झाला आता संपला, पण अॅनिव्हर्सरीचा दिवस तिने परत एकदा आम्हाला आठवण करून दिलं. छान वाटलं एकदम. थँक्यू वैष्णवी. ओके. त्यांची 25th ॲनिव्हर्सरी होती. सो इट हॅज टू बी लाईक ग्रेट. आणि आता चला अण्णांना विचारूया त्यांना कसं वाटतंय. मला वाटत नाही ते बोलतील, बट ठीक आहे. वाटलंय आज खूप छान वाटलं. एवढंच छान झालं, पार्टी छान मिळाली. ओके ओके. वाव, ते दोघं फायनली बोलले. मला वाटलं नव्हतं ते दोघं बोलतील बिकॉज ते त्यांच्या घरच्या कॉस्च्युममध्ये होते म्हणून, बट ते बोलले. ओके. आणि मलाच प्राऊड फील होते की मी असं काही गोष्टी करू शकले. थँक्यू गॉड, थँक्यू युनिवर्स फॉर ते माझ्याकडनं करून घेतल्या त्यासाठी. आणि या सो काहीच
मला अजून खूप अपेक्षा आहेत सगळ्या ह्या युनिवर्स आणि स्वतःकडनं, आणि त्या गोष्टी तुम्ही देखील करू शकतात. सो बिलीव्ह इन युअर सेल्फ ऑलवेज, आणि होतील गोष्टी पॉसिबल. काही नाही, थोडा टाईम लागेल, बट गॉड इज लिसनिंग टू यू अँड युनिवर्स ऑल्सो. सो रिमेंबर दॅट. सो या, हा व्लॉग इथंच आपण एंड करूया. अँड मी म्हटले जसं होतं की हा फॅमिली व्लॉग नाही आता करणार आहे मी, बट हा दिवस आणि ह्या गोष्टी खूप स्पेशल होत्या. सो आय वॉन्ट टू कॅप्चर दिस मोमेंट. आय वॉन्टेड टू ही मेमरी राहावी माझ्यासोबत नेहमी. आणि ती यूट्यूब फॅमिली म्हणजे तुमच्यासोबत पण मला ही शेअर करायची होती, म्हणून माझं असं ठरलं की आपण हा व्लॉग करूच, म्हणून हा व्लॉग केला. सो या, so till then guys, be strong, do smile, and till the vibes.